हॅलो मित्रांनो, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण क्लास 10 ची महाराष्ट्र बोर्डची एक सिरीज सुरू केली होती. त्यातला आपला मॅथ्स 1 चा पहिला चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल तो ऑलरेडी संपलेला आहे. आज आपण बघूया एकदम बढिया असा चॅप्टर आणि इझी असा चॅप्टर, तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता जसा आपला लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल होता त्याचाच भाव समजू शकता तुम्ही, तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला दोन व्हेरिएबल होता. काय होता? दोन व्हेरिएबल. आणि इथं राहणार आहे एक व्हेरिएबल. किती राहणार आहे इथं? एक व्हेरिएबल. आता बघा, लिनियर एक शब्द होता आपला लिनियर, आणि आता एक शब्द आहे आपला क्वाड्रॅटिक. कोणता शब्द आहे आता आपला? क्वाड्रॅटिक. आता हा जो लिनियर हा शब्द आहे ना, क्वाड्रॅटिक हा शब्द आहे, याच्या आधी तुम्ही कधी ऐकलंय का? तर तुम्ही हो, 9th क्लासमध्ये पॉलिनॉमियल मध्ये हा शब्द तुम्ही ऐकलाय. लिनियर म्हणजे होते ज्याचा पॉवर, ज्या व्हेरिएबलचा पॉवर जो असतो तो 1 असतो, आणि क्वाड्रॅटिक म्हणजे असा होते ज्या व्हेरिएबलचा पॉवर जो असतो तो असतो 2. मग लक्षात ठेवायचा, ज्या व्हेरिएबलचा पॉवर 2 असेल त्याला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक. इथं आपल्याला फक्त जो आहे एकच व्हेरिएबल राहणार आहे. किती व्हेरिएबल राहील आपला? एक. वन व्हेरिएबल, ओनली वन व्हेरिएबल. लिनियर मध्ये तरी दोन व्हेरिएबल होते, मग आता लिनियरच्याच उलटा आहे. लिनियर मध्ये टू व्हेरिएबल्स, दोन व्हेरिएबल्स, आणि त्याचा पॉवर किती होता? 1. आता एक व्हेरिएबल ना त्याचा पॉवर किती आहे? 2. एकामेकाच्या उलटे आहे. लिनियर मध्ये दोन व्हेरिएबल, पॉवर 1. क्वाड्रॅटिक मध्ये एक व्हेरिएबल, त्याचा पॉवर 2. मग आता हा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ऍक्च्युअल मध्ये होते का? तर तुम्हाला तर एवढा तर समजला की त्याच्या व्हेरिएबलचा पॉवर म्हणजे काय असते? 2 असते, मॅक्झिमम पॉवर. त्यालाच आपण इंडेक्स म्हणतो. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपण डेफिनेशन म्हणू शकतो, अन इक्वेशन विच हॅव maximum power of the variable is 2, that equation is called quadratic equation. Equation in which maximum power लाच का म्हणू शकतो आपण? इंडेक्स. मॅक्सिमम पॉवर, आणि यालाच का म्हणतो आपण? इंडेक्स. मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2, किंवा असा TWOB लिहू शकतो, इज 2. इट इज कॉल्ड, त्यालाच का म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणता इक्वेशन मित्रांनो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग हा जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न ठेवायचा आहे. ओके, याच्यानंतर आता बघू क्वाड्रॅटिक इक्वेशन जो आहे त्याचा जनरल फॉर्म काय असतो. तर मग लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, इथं जो जनरल फॉर्म आहे तो असतो आपला ax² + bx + c = 0. हा असते क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म. आणि याच्यामध्ये बी वेअर ए बी सी आर रियल नंबर्स. कसे नंबर्स असते हे? रियल नंबर. म्हणजे कोणतेही तुम्ही प्लस वाले, मायनस वाले, पॉइंट वाले, फ्रॅक्शन वाले, तुम्हाला जे वाटते ते नंबर तुम्ही याच्यामधून घेऊ शकता. कोणत्या इक्वेशन मध्ये? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. बट ए जो असतो तो आपल्याला 0 ठेवू शकत नाही आपण. ए नॉट इक्वल टू 0. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म लिहा किंवा स्टँडर्ड फॉर्म लिहा, असं जर क्वेश्चन आला तर काय आपला? ax² + bx + c = 0, वेअर abc आर रियल नंबर अँड a नॉट इक्वल टू 0. इथं b 0 असला, c 0 असला तर चालते, बट a जो आहे तो 0 आपल्याला नाही पाहिजे. एवढी एक गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. ओके, आता समजा का याच्यामध्ये हा लिहायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि लिहू शकता. याच्यामध्ये जो आहे आता इक्वेशन कसा बनवू सर? तर मग एबीसीच्या जागी मी कोणताही नंबर घेतो. बघा, मग आता ए च्या जागी समजा का घेतो मी 2, x² आहे म्हणून हा झाला x², प्लस बी च्या जागी समजा घेतो मी 5, x आहे म्हणून x, प्लस सी च्या जागी घेतो मी 8 = 0. मग आता 2x² + 5x + 8 = 0 हा झाला माझा क्वाड्रॅटिक इक्वेशन. जरुरी नाही का प्लस वालेच व्हॅल्यू घ्यावा, मी मायनस वाले बी व्हॅल्यू घेऊ शकतो. पहा मग आता, -8x² + 3x - 11 = 0 असा पण आपण घेऊ शकतो. ए ची व्हॅल्यू का झाली पहिल्या याच्यात 2, बी ची व्हॅल्यू का झाली 5, सी ची व्हॅल्यू का झाली 8. जो कॉन्स्टंट असतो, वेगळा असतो, तो झाली ए सी ची व्हॅल्यू. x² ला जो चिपकून असतो तो असतो ए ची व्हॅल्यू. कधी बी लक्षात ठेवा, x² ला जो चिपकून राहतो, ते कशाची व्हॅल्यू असते? आपली ए ची व्हॅल्यू. एक्स ला जो चिपकून राहतो ते असते आपली बी ची व्हॅल्यू. आणि जो बिचारा सेपरेट असतो ते म्हणजे कोणाची व्हॅल्यू? सी ची व्हॅल्यू. लक्षात ठेवा, x² ला चिपकून आहे ए ची व्हॅल्यू, एक्स ला चिपकून आहे बी ची व्हॅल्यू, जो सेपरेट राहते ते म्हणजे सी ची व्हॅल्यू. एवढ्या गोष्टी जर तुम्हाला लक्षात राहील
तर तुम्ही हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा समोरचा इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहा मग आता मॅक्झिमम पॉवर जो होता याच्यामध्ये जर पाहाल तुम्ही तर किती होता रे 2. इथं काही नाही म्हणजे काय 1, इथं काही नाही म्हणजे एक्सचा पॉवर काय आपला 0. मग जास्तीत जास्त किती आहे 2 आहे. 3 नाही चालत, -2 नाही चालत, फक्त जास्तीत जास्त किती पाहिजे आपल्याला 2 पाहिजे, तेव्हाच हा असतो आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊ. बघा मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो आहे स्टँडर्ड फॉर्म. काय स्टँडर्ड फॉर्म? ax² + bx + c = 0, abc आर रिअल नंबर, a नॉट इक्वल टू 0. हा आहे आपला स्टँडर्ड फॉर्म किंवा यालाच म्हणतो आपण जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं तुम्हाला काही क्वेश्चन दिले आहे पहा, व्हॅल्यू दिले आहे, याचे आन्सर आपल्याला काढायचे आहे. इथं दिलाय तुम्हाला x² + 0x - 4. इथं जसं इक्वेशन होता आपल्याकडे, इक्वेशन काय होता आपल्याकडे पहा मग आता x² - 4 काय होता माझ्याकडे इक्वेशन? x² - 4 = 0. आता स्क्वेअर वाला टर्म पाहिजे, त्याच्यानंतर पॉवर 1 वाला टर्म पाहिजे, त्याच्यानंतर पॉवर 0 वाला टर्म पाहिजे. इथं x² तर दिसत आहे, मग हा x² लिहिलो. पॉवर 1 वाला टर्म नाही दिसत आहे, मग मी इथं काय लिहू शकतो? 0x असा मी पुट करू शकतो. जिथं काही नाही राहत तिथं मी 0 लिहू शकतो. लक्षात ठेवा -4 = 0. आणि हा जो सेम आपण इथं लिहिलो. ए ची व्हॅल्यू इथं समोर काही नाही राहत म्हणजे काय राहते 1, बी ची व्हॅल्यू काय आली 0, आणि सी ची व्हॅल्यू कोणतीही व्हॅल्यू साइन सोबत लक्षात ठेवायची आहे. सी ची व्हॅल्यू काय इथं आपली -4. आता इथं समजा का पाहलो आपण, बघा आता हा वाला इथं काय y² = 2y - 7. आता मी काय करतो, कधी बी लक्षात ठेवा क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. = तिकडे म्हणजे राईट हँड साईडला नेहमी का पाहिजे 0. बाकी सगळे टर्म जे आहे आपल्याला लेफ्ट हँड साईड मध्येच पाहिजे. इथं = तिकडे हे दोन बिचारे दिसत आहेत. यांना काय करतो, या +2y ला इकडे घेऊन येतो, -2y होईल. -7 ला इकडे घेऊन येतो, +7 होईल. हा बिचारा y² जसाच्या तसा, काही नाही समोर म्हणजे काय असते 1, मायनस +2y इकडे आल्यावर काय होईल -2y, -7 इकडे आल्यावर काय होईल +7 = 0. मग हा जो इक्वेशन आहे इथे लिहून टाकतो, 1y² - 2y + 7 = काय आपला 0. आता व्हॅल्यू पुट करू. पहा आता ए ची व्हॅल्यू स्क्वेअर वाला टर्मला जो चिपकून असतो तो असतो ए ची व्हॅल्यू, म्हणजे इथं आहे आपला 1. जो सिंपल वाल्याला चिपकून असतो एक्स किंवा वाय ला तो म्हणजे असते बी ची व्हॅल्यू पण साइन सोबत, मग इथं करायला आपला -2. आणि जो बिचारा सेपरेट असतो, सिंगल असतो, त्याला काय म्हणतो आपण सी ची व्हॅल्यू, मग इथं आहे आपली 7. काय हे 7. आता थर्ड वाला जर बघू आपण, x² + 2x = 0. मग याला मी असं लिहू शकतो x² + 2x. शेवटचा टर्म नाही दिसतात सी वाला, मग इथं +0 = 0 लिहू शकतो मी. मग हाच लिहितो मी इथं x² + 2x + 0 = 0. मग आता इथं x² च्या समोर काही नाही म्हणजे काय 1, मग a ची व्हॅल्यू झाली 1. x च्या समोर काय 2 म्हणजे b ची व्हॅल्यू काय झाली 2. त्यानंतर इकडे काहीच नाही 0 आहे म्हणून c ची व्हॅल्यू काय झाली 0. पहिली वाली जे दिसते ते म्हणजे a ची व्हॅल्यू, दुसरी वाली जे दिसते ते म्हणजे b ची व्हॅल्यू, तिसरी वाली जे नंबर दिसते ते म्हणजे c ची व्हॅल्यू. राहील एवढं लक्षात. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला, इथे एक क्वेश्चन दिलाय पहा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यापैकी कोणते जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला डिसाइड करायचे आहे. पहा मग पाहून घे, थोडंसं याला झूम करतो, तुम्हाला दिसला पाहिजे. ओके, बघा मग आता पहिला इक्वेशन आहे 3x² + 5x + 3 = 0. 3x² - 5x + 3 = 0. आता इथं व्हेरिएबल किती दिसत आहे? एकच दिसत आहे व्हेरिएबल x. आता असं नको म्हणा इथं एक वेळा दिसत आहे, इथं एक वेळा दिसत आहे म्हणजे दोन व्हेरिएबल झाले, असं नाही होत. जेव्हापर्यंत वेगळे वेगळे नाही, x सोबत y येईल, m सोबत n येईल, p सोबत q येईल, तोपर्यंत तो वेगळा होत नाही. इथं आता किती आहे? एकच व्हेरिएबल आहे, त्याचा पॉवर किती आहे? 2 आहे. मॅक्झिमम पॉवर किती आहे? 2. मग इथं लिहू शकतो here is only one variable and index of variable is 2, so this is
क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणता इक्वेशन? क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. बस एवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर हा जो आहे क्वाड्रॅटिक काऊन आहे? एक व्हेरिएबल आहे, त्याचा पॉवर किती आहे? 2 आहे. संपला विषय. तशाच प्रकारे हा दुसरा बी, एकच व्हेरिएबल आहे वाय, पॉवर मॅक्झिमम किती आहे? इंडेक्स 2 आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक आहे. तशाच प्रकारे हा तिसरा m³ - 5m² + 4 हाही क्वाड्रॅटिक आहे. तशाच प्रकारे हा, याला जर मल्टिप्लाय कराल तर तो बी क्वाड्रॅटिक येते. हे सगळे जे आहे आपले कोणते इक्वेशन आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. राहील लक्षात एवढं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक आहे रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा आता, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट म्हणजे काय होते? एखादा इक्वेशन मध्ये, समजा का माझ्याकडे असा एखादा इक्वेशन आहे 2x² + 3x + 5 = 0. हा आहे माझ्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये अशी काही x ची व्हॅल्यू जे आपण पुट केलं तर त्याचा आन्सर जो आहे तो 0 आला पाहिजे. मी काय म्हटलो लक्षात ठेवा, अशी काही x ची व्हॅल्यू जे आपण याच्यामध्ये x च्या जागी समजा मी पुट केलो तर त्याचा आन्सर जो आला पाहिजे 0 आला पाहिजे, त्यालाच म्हणतो आपण रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच दिस इक्वेशन सॅटिस्फाय, तो इक्वेशन सॅटिस्फाय झाला पाहिजे, म्हणजे इकडचा आन्सर 0 आला पाहिजे, कारण की इकडे 0 आहे, तेव्हाच तो का राहतो आपला, त्याचा रूट राहतो, नाहीतर मग रूट राहत नाही. बस एवढाच आहे. पहा मग याचा एक्झाम्पल द्वारे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. फॉर एक्झाम्पल, आता पहा इथे एक इक्वेशन आहे x² + 5x - 6. आता पहा इथं काय म्हणते, क्वेश्चन कुठे आहे? क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, लेट x = -6. इथं जो आहे हा 0 लिहून घेतो. x = पुट करतो मी -6. म्हणजे जिथं जिथं मला x दिसत आहे तिथं तिथं काय करतो मी -6 पुट करून पाहतो. म्हणजे हा इथं x दिसला म्हणजे -6, x चा स्क्वेअर आहे म्हणजे -6 चा स्क्वेअर, प्लस आहे म्हणून प्लस, 5 आहे म्हणून 5, x दिसल्याबरोबर पुट करतो मी -6, मायनस आहे म्हणून ब्रॅकेट लिहितो, -6 = काय आपला 0. मायनस असो का प्लस असो, स्क्वेअर नेहमी प्लस वालाच असतो. मग इथं राहील +36, प्लस इंटू मायनस -30, -6 = 0. 36 सेम साइन एडिशन यूज गिवन साइन ग्रेटर नंबर साइन, 36 = 0. मग 0 = 0. मग आता जेव्हा आपण x ची व्हॅल्यू -6 याच्यामध्ये पुट केलो, आन्सर किती आला माझा? 0 आला. देअरफॉर x = -6 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे, असा मी लिहू शकतो. जर 0 अन्यथा 0च्या व्यतिरिक्त कोणतीही व्हॅल्यू आली असती, प्लस आली असती, मायनस आली असती, तर मग तो रूट नसता. 0 आली म्हणजे हा रूट आहे, 0 नाही आली म्हणजे तो रूट नाही राहणार. बस एवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट जर पाहिलो आपण, इथं आहे पहा, चेक वेदर x = 3/2 इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. हा एक क्वेश्चन पाहून घेऊ, बोर्ड मध्ये येऊ शकते. पहा मग आता, 2x² - 7x + 6 = 0. पुट x = 3/2. -2 वाला तुम्ही काढू शकता, हा तुम्हाला थोडासा कठीण वाटू शकते. पहा 2 आहे म्हणून लिहिलो 2, x च्या जागी का लिहायचं आहे मला? 3/2. x चा काय स्क्वेअर, म्हणून याचा काय करतो मी? स्क्वेअर. -7 आहे म्हणून 7, x दिसला म्हणजे काय लिहितो मी? 3/2 + 6 = 0. आता इथं 2 आहे म्हणून लिहितो मी 2 इंटू 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, -7 इंटू असा लिहू शकतो. 7 × 3 म्हणजे 21 /2 + 6 = 0. बे एक बे, बे दुने 4, म्हणजे इथं आला 9/2 -21/2 + 6 = 0. आता इथंच लिहून घेतो पहा, डिनॉमिनेटर कॉमन आहे म्हणून मी इथं कॉमन काढू शकतो. 9 - 21 इकडे +6 जसाच्या तसा. 9 - 21 किती रे? 9 मधून समजा का 9 मधून समजा का 21 गेले, किंवा 21 मधून 9 गेले तर किती राहील? 12. मोठी नंबर 21 च्या समोर मायनस आहे म्हणून मायनस, /2 + 6 = 0. 12/2 म्हणजे किती रे? तर 12/2 म्हणजे -6, मायनस आहे म्हणून, +6 = 0. मग 0 = 0. 6 - 6 किती आला आपला? 0. अशा प्रकारे हा जो आहे हा आन्सर आला. इथं लिहून घेऊ. देअरफॉर x = 3/2 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. x = 3/2 आहे, हा गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे. बस एवढाच जो आहे याचा आन्सर राहील. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट डायरेक्ट याची आता प्रॅक्टिस सेट.
ओके, प्रॅक्टिस सेटच्या आधी एक इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे, त्यानंतर आपण याची प्रॅक्टिस सेट पाहणारच आहोत. पहा, बघून घ्या. सेम क्वेश्चन आहे हा, बोर्ड मध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात विचारलाय, बहुत वेळा विचारलाय. पहा मग आता, इफ एक्स इज इक्वल टू 5 इज रूट ऑफ इक्वेशन आहे, तर मग के ची व्हॅल्यू काढा म्हणते. एक्स इज इक्वल टू 5 पुट करायचं आहे, म्हणजे जेव्हा एक्स इज इक्वल टू 5 पुट करून तेव्हा आन्सर 0 येते असा दिलाय. के ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. पहा मग आता, वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल टू 0 इज, एक्सच्या जागी का पुट करायचं आहे 5, म्हणून इथं लिहितो मी 5. का लिहिलो इथं मी 5. नाव लेट अस एक्स इज इक्वल टू का लिहायचं आपल्याला 5. के एक्स स्क्वेअर म्हणजे का होईल 5 चा स्क्वेअर, 14 इंटू 5. आता हा 25k मायनस 70. आता मायनस 70 मायनस 5 म्हणजे मायनस 75. आता मायनस 75 तिकडे गेल्यावर का होईल प्लस 75. मग इथं काय येईल 75 आणि हा मल्टिप्लाय वाला तिकडे जाऊन 25 का होईल डिवाइड. बस एक्स इज इक्वल टू किती आला 3. एवढाच बॉक्स भरायचा आहे. किती सिंपल आहे बरं. के ची व्हॅल्यू निघली आपली. के ची व्हॅल्यू किती आली आपली 3. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जो आहे डायरेक्ट आता विदाउट एनी टाइमपास करता बघू याची प्रॅक्टिस सेट. 1 2 3 4 5 6. 6च्या 6 क्वेश्चन बी पटकन सॉल्व्ह करून टाकू आपण. पहा आता, एकदमच सोपी क्वेश्चन आहे, एकदमच सोपी प्रॅक्टिस सेट आहे आपली 2.1. ओके, किती वेळ लागेल आपल्याला, जास्त वेळ तर लागत नाही. ओके, 15-20 मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासात, 20 मिनिटातच संपवून टाकू आपण. पहा मग आता, सगळ्यात पहिले फर्स्ट क्वेश्चन, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला जे वाटते ते क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा म्हणते. मग काय लिहाल, 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5 इज इक्वल टू 0. त्यानंतर मायनस 6x स्क्वेअर मायनस 8x स्क्वेअर मायनस 10 इज इक्वल टू 0. प्लस 10 करा, मायनस 10 करा, 100 म्हणा, 200 म्हणा, 300 म्हणा, जेवढे पाहिजे तेवढे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं लिहू शकतो. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. अजून पुन्हा सोपी क्वेश्चन आहे. पहा आता, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणते क्वाड्रॅटिक आहे ना कोणते क्वाड्रॅटिक नाही आहे ते डिसाइड करा म्हणते. पहिला काय, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. इथं काय लिहाल, हिअर ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम पावर ऑफ दॅट व्हेरिएबल इज किती आहे सांगा बरं 2. सो धिस इज कोणता इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा कोणता इक्वेशन आहे आपला, क्वाड्रॅटिक इक्वेशन. बस एवढाच जो आहे याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो नेक्स्ट क्वेश्चन, पहा मग आता, याला थोडंसं मी खाली करतो, भरपूर कामात येणार आहे आपल्याला. आता बघा इथं काय, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. कधी बी लक्षात ठेवा, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ओळखायचं असेल तर त्याला पहिले स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म मध्ये आणणं आवश्यक आहे. हा स्टँडर्ड मध्ये आहे का नाही. स्टँडर्ड मध्ये काय असते, इज इक्वल टू तिकडं फक्त 0 असते, अंडा. तिकडं काय असते, अंडा. बाकी सगळं इकडं असते. मग इथं वाय स्क्वेअर मायनस प्लस 5y इकडे आल्यावर काय होईल मायनस 5y, मायनस 10 इकडे आल्यावर काय होईल प्लस 10 इज इक्वल टू 0. मग here only one variable and maximum power of that variable is 2, so this is quadratic equation. Maximum power लिहू शकता किंवा लिहू शकता index is 2, डायरेक्ट असा बी लिहू शकता. here only one variable and index is 2, so this is quadratic equation. एवढा बी तुम्ही लिहिलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलो आपण, नेक्स्ट काय आहे बरं, तिसरा वाला, y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. इथं खाली काय नाही राहत म्हणजे काय राहते 1. याचा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. y इंटू वाय स्क्वेअर म्हणजे काय होईल y क्यूब प्लस 1 इंटू 1 म्हणजे 1. y इंटू 1 हा याच्यासोबत ना खालच्या सोबत. y इंटू 1 म्हणजे y इज इक्वल टू 2. डिवाइड वाला y इकडे गेल्यावर होईल मल्टिप्लाय, म्हणजे हा होईल आपला y क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 2y. याला इकडे घेऊन येऊ, मग हा का होईल y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. मॅक्झिमम व्हेरिएबल मॅक्झिमम इंडेक्स किती दिसत आहे
किती दिसतंय आपल्याला 3. मग हा आहे का नाही. मग इथं का लिहाल हिअर ओनली वन व्हेरिएबल बट इंडेक्स इज 3. इंडेक्स काय आपला 3 आहे, 2 आहे का नाही. इंडेक्स इज 3. सो धिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा जो आहे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे, असा जो आहे याचा आन्सर राहील. त्यानंतर जर पाहू आपण फोर्थ वाला क्वेश्चन. पहा मग आता हा क्वाड्रॅटिक आहे का इथं पाहून घेऊ. आता इथं काय म्हणते x प्लस 1/x इज इक्वल टू -2. सेम प्रोसेस क्रॉस मल्टिप्लाय. x इंटू एक्स म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 म्हणजे काय होईल 1 डिवायडेड बाय x इंटू 1 म्हणजे काय होईल x इज इक्वल टू -2. डिवाइड वाला इकडे गेल्यावर होईल मल्टिप्लाय, म्हणजे इथं आला आपला एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू -2 इंटू एक्स म्हणजे 2x. या मायनस वाल्याला इकडे घेऊन येऊन मग हा काय होईल प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. बघा क्वाड्रॅटिक सारखा दिसत आहे का नाही दिसत आहे. आता हा वाला जो होता हा क्वाड्रॅटिक दिसत होता पण तो नाही आहे. हा दिसत नाही आहे बिचारा पण आहे, म्हणजे जो दिखता है वो होता नहीं, जो होता है वो दिखता नहीं, अशा टाइपच्या गोष्ट आहे. हियर इज ओनली वन व्हेरिएबल अँड इंडेक्स इज 2. सो धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा काय आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. त्यानंतर फिफ्थ वाला जर क्वेश्चन पाहिलो आपण, याला सॉल्व्ह करायचं आहे. आता पहा मग आता इथं काय m+2 आणि m-5 इज इक्वल टू 0 म्हणते. हा क्वाड्रॅटिक तर आहेच, पहिलेच सांगून देतो. आता बघा करायचा कसा, या पहिल्यावाल्या m चा पूर्ण ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करायचा, या 2 चा सुद्धा या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करायचा, म्हणजे m ब्रॅकेट मध्ये m-5 प्लस 2 ब्रॅकेट मध्ये m-5 इज इक्वल टू 0. आता m चा मल्टिप्लिकेशन m सोबत, m चा मल्टिप्लिकेशन 5 सोबत, 2 चा मल्टिप्लिकेशन m सोबत, 2 चा मल्टिप्लिकेशन 5 सोबत. m इंटू m म्हणजे काय होईल आपला m स्क्वेअर मायनस m इंटू 5 म्हणजे काय होईल आपला 5m प्लस 2 इंटू m म्हणजे काय होईल आपला 2m मायनस 2 इंटू 5 म्हणजे किती होईल आपला 10 इज इक्वल टू 0. आता हा m स्क्वेअर -5 प्लस 2 म्हणजे -3m minus 10 is equal to 0. Here is only one variable and index is 2. So this is quadratic equation. अशा प्रकारे सॉल्व्ह करा ना, असं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. संपला विषय. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहू स्क्रीनशॉट काढू शकता फिफ्थ वाला. सिक्स्थ वाला पाहून घेऊ पटकन विदाउट एनी वेस्टिंग टाइम. काय तिथं पहा बरं, m³ प्लस 3m² -2 इज इक्वल टू 3m³. हा तर बिचारा क्वाड्रॅटिक दिसतच नाही. प्लस वाला 3m³ इकडे आल्यावर काय होईल मायनस 3m³ प्लस m³ प्लस 3m² -2 इज इक्वल टू 0. काय केलो मी, हा सगळा जसा तसा लिहिलो, याच्या समोर काही नाही राहत म्हणजे काय राहते प्लस राहते, फक्त या प्लस वाल्याला समोर लिहिलो. आता तुम्ही म्हणाल का सर इथंच काऊन नाही लिहिले याच्या जवळच, इकडे काऊन, त्याचा पॉवर कसा आहे जास्त आहे. जास्त पॉवरवाला कधी बी पहिले लिहायचा, त्यानंतर हळूहळू हळूहळू पॉवर उतरत जायचा. कसा हळूहळू हळूहळू पॉवर उतरवत जायचा. आता हा काय होईल -3m³ प्लस m³ म्हणजे -2m³ प्लस 3m² -2 इज इक्वल टू 0. हियर इज ओनली वन व्हेरिएबल बट, इथं का लिहाल बट इंडेक्स इज 3. सो धिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा जो आहे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ओके, इथपर्यंत जो आहे आपला हा अशा प्रकारचा आन्सर राहील. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आता एकदमच इझी क्वेश्चन दिसत आहे. राईट द फॉलोइंग इन द ax² प्लस bx प्लस c अँड राईट द व्हॅल्यू ऑफ abc. abc ची व्हॅल्यू फक्त तुम्हाला लिहायची आहे. एकदम सोपी क्वेश्चन आहे. ही प्रॅक्टिस सेटच एकदम सोपी आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा मग आता काय इथं 2y² मायनस 10 2y² इज इक्वल टू 10 मायनस y². पहिला आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस y². आता मायनस y² इकडे आल्यावर काय होईल प्लस y² प्लस 10 इकडे गेल्यावर काय होईल -10. मग हा काय होईल y² मायनस 2y सॉरी y² प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म.
compare with standard form ax square plus bx plus c is equal to 0. therefore पहिली व्हॅल्यू म्हणजे a ची व्हॅल्यू a is equal to 1, दुसरी व्हॅल्यू म्हणजे b ची व्हॅल्यू b is equal to 2 प्लस वाला, तिसरी व्हॅल्यू म्हणजे c ची व्हॅल्यू साइन सोबत घ्यायचा आहे -10. अशा प्रकारे आन्सर आला. हा असा जो आहे आपला हा आन्सर राहील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा मग आता, x minus 1 square is equal to 2x plus 3. a minus b whole square चा फॉर्म्युला a square plus b square minus 2ab. a म्हणजे आहे आपला पहा a minus b whole square is equal to काय होते a square plus b square minus 2ab. किंवा असा लिहू शकता, असं जर तुम्ही लर्न ठेवलं असाल a square minus 2ab plus b square. आता प्लस बी स्क्वेअरला समोर लिहा किंवा मागे लिहा, काही फरक नाही पडत. ए च्या जागी पुट करायचा आहे एक्स, बी च्या जागी पुट करायचा आहे 1. आता ए स्क्वेअर ए च्या जागी एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस मायनस 2 ए च्या जागी एक्स इंटू बी च्या जागी 1 प्लस बी म्हणजे काय आपला 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू इकडच्या साईडला काय आपला 2x प्लस 3. आता एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू 1 म्हणजे 2x प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. ओके, या दोघांना बी बिचारांना इकडे घेऊन येऊ. मग एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस वाला 2x इकडे आल्यावर मायनस 2x प्लस 1 प्लस वाला 3 इकडे आल्यावर मायनस 3 इज इक्वल टू 0. मग एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस म्हणजे सेम साइन ऍडिशन मायनस 4x त्यानंतर मायनस 2 इज इक्वल टू 0. 3 मधून एक गेले तर किती 2, 3चं साइन मायनस म्हणून इथं मायनस. आता एबीसी ची व्हॅल्यू काढायची आहे, काही नाही म्हणजे करा ते 1. पहिली वाली व्हॅल्यू म्हणजे काय 1, हे झाली ए ची व्हॅल्यू. दुसरी वाली व्हॅल्यू साइन सोबत -4 म्हणजे बी ची व्हॅल्यू झाली -4. तिसरी वाली व्हॅल्यू म्हणजे काय होते सी ची व्हॅल्यू म्हणजे -2. बस अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे थर्ड वाला. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट फोर्थ वाला. आता एकदमच इझी दिसत आहे. पहा मग आता फोर्थ वाला क्वेश्चन काय इथं 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. 3m स्क्वेअर या दोघांना बी इकडे घेऊन येऊ, प्लस 2m स्क्वेअर म्हणजे इकडे आल्यावर काय होईल -2m स्क्वेअर मायनस 9 इकडे आल्यावर काय होईल +9 इज इक्वल टू 0. 3 मधून 2 गेले तर किती राहते रे 1 m स्क्वेअर. m वाला टर्म दिसत आहे का इथं, नाही दिसत आहे. मग इथं लिहू शकतो प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. देअरफॉर ए ची व्हॅल्यू पहिली वाली 1, बी ची व्हॅल्यू सेकंड वाली 0, सी ची व्हॅल्यू थर्ड वाली 9. अशा प्रकारे जो याचा आन्सर काढा लागेल. फोर्थ वाला क्वेश्चन हा. त्यानंतर जर पाहिलो आपण फिफ्थ वाला क्वेश्चन, पहा रे फिफ्थ वाला फिफ्थ वाला ओके पी 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. पी चा मल्टिप्लिकेशन आतमध्ये करायचा आहे. आता p इंटू 3 म्हणजे काय होते 3p प्लस p इंटू 6p म्हणजे काय होते 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. याला इकडे घेऊन या. 6p स्क्वेअरला समोर लिहून घेतो मी, थोडंसं बरं वाटते. स्क्वेअर वाला इकडे लिहिले प्लस 3p ले मागे लिहून घेतो. -5 इकडे आल्यावर काय होईल +5 इज इक्वल टू काय आपला 0. देअरफॉर पहिली वाली व्हॅल्यू म्हणजे ए ची व्हॅल्यू 6, दुसरी वाली व्हॅल्यू म्हणजे बी ची व्हॅल्यू 3, तिसरी वाली व्हॅल्यू म्हणजे सी ची व्हॅल्यू 5. अशा प्रकारे जो याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला सिक्स्थ वाला क्वेश्चन. बघा आता सिक्स्थ वाला क्वेश्चन इथं सॉल्व्ह करून टाकतो. आता एकदम सोपी दिसत आहे. एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. या +13 ले इकडे घेऊन येऊन आपल्याकडे म्हणजे हा होईल -13. एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर -9 मायनस 13 किती होईल रे -22 इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना 9 हा ठीक आहे. एक्स वाला टर्म नाही दिसत आहे, मग एक्स स्क्वेअर मला आणा लागल. मग काली तो मी +0x काही जिथं नाही देत तिथं 0 चिपकवून द्यायचा. -22 इज इक्वल टू 0. काही नाही म्हणजे काय समोर 1. ए ची व्हॅल्यू किती राहील 1, बी ची व्हॅल्यू किती राहील 0, सी ची व्हॅल्यू किती राहील -22. एकदम सिंपल अशी प्रॅक्टिस सेट होती नाही आहे. प्रॅक्टिस सेट मधला थर्ड क्वेश्चन झाला. आता फोर्थ फिफ्थ सिक्स्थ राहिला आहे. आता नेक्स्ट पाहू आपण पटकन 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 पटकन. हा determine whether the value of given against each of the following quadratic equation are the root of quadratic equation.
रूट आहे का नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे एक्सच्या जागी तेवाली व्हॅल्यू पुट करायची आहे, तिथूनच आपल्याला रूट आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, मग पहिलं इक्वेशन काय पाहून घ्या. पहा मग आता इथं लिहितो मी पहिला एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. दोन वेळा लिहून घेतो. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणाल काऊन सर दोन वेळा काऊन लिहिल्या, एकच वेळात भेव लागत होता, तुम्ही तर दोन दोन वेळा लिहून टाकल्या. अरे बाबा, दोन व्हॅल्यू पुट करायची आहे, एक वेळा 1 पुट करायचा आहे, एक वेळा -1 पुट करायचा आहे. एक्स इज इक्वल टू एक वेळा 1 पुट करायचा आहे, एक्स इज इक्वल टू एक वेळा -1 पुट करायचा आहे. इझी आहे, काही टेन्शन नको घ्या. एक्सच्या जागी 1 पुट केलो, स्क्वेअर स्क्वेअर प्लस प्लस 4 एक्स 1 मायनस मायनस 5 इज इक्वल टू 0 0. संपला विषय. 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 इंटू 1 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. 4 प्लस 1 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. 0 is equal to 0. Therefore, x is equal to 1 is the root of given quadratic equation. X is equal to 5 is the root of given quadratic equation. झाला पहिला. सेकंड वाला x जागी -1 चा स्क्वेअर प्लस 4 आहे म्हणून 4 x जागी का पुट करायचा आहे -1 मायनस 5 इज इक्वल टू 0. -1 चा स्क्वेअर बी +1 मायनस इंटू प्लस -4 -5 इज इक्वल टू 0. 1 - 4 म्हणजे -3 -5 इज इक्वल टू 0. हा किती होईल -8 इज इक्वल टू 0. आहे का रे इक्वल? नाही. नाही आहे म्हणून कट करून टाका. आता नाही आहे म्हणून त्याला इक्वल नाही आहे तर मला सांगल्यास कायले. जेव्हा तुम्हाला माहित होता का हा इक्वल येणार ना तर मला सांगल्यास कायले असा विचार करून त्याला हे दन 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 म्हणजे चांगलंच कळलं म्हणजे तुम्ही याचा उत्तर ना तरी चांगलंच कळलं. असा करायचा नाही बरं. पहिलेच सांगत आहोत. एक्स इज नॉट इक्वल टू म्हणजे नॉट इक्वल टू असं साइन देऊन द्यायचं फक्त. जास्त टेन्शन नाही घ्यायचं. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बस अशा प्रकारे जो आहे आपला हा आन्सर काढायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट वाला पाहू, सेकंड वाला. ओके, याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही पटकन काढून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण सेकंड वाला. पहा इथं काय इक्वेशन आहे, दोन वेळा लिहून घेतो. काऊन दोन वेळा लिहिता सर? कारण की दोन वेळा व्हॅल्यू पुट करायचे आहे सर. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. आता m इज इक्वल टू पहिले पुट करायचं आहे मला 2. m इज इक्वल टू नंतर पुट करायचं आहे मला 5/2. ओके, आता m ची व्हॅल्यू 2. हा पहिले तर 2 आहे तर 2 पुट ठेवलो मी. m दिसल्याबरोबर मी लिहितो, दिसला लिहितो 2. स्क्वेअर आहे म्हणून लिहिलो स्क्वेअर मायनस 5 m दिसला लिहितो 2 इज इक्वल टू 0. 2 आहे म्हणून 2 चा स्क्वेअर किती 4 मधामध्ये मल्टिप्लिकेशन आहे मायनस 5 2 जा 10 इज इक्वल टू 0. 4 2 जा 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. 8 मायनस 10 म्हणजे -2 इज इक्वल टू 0. आता जेव्हा तुम्हाला माहित होता का याचा उत्तर 0 नाही येणार आहे तर मला दिल्यास काय, मला तुम्ही दिल्यास कसे हे घ्या मला कायले दिले याचा असा करायचा नाही आहे. पहिले सांगत आहो का करायचं आहे. फक्त हा उत्तर बापू समजला क्या, इज नॉट इक्वल टू 0 एवढाच लिहून ठेवून द्या. नाही तर ये गर 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 कराल मास्तर बी तिकडे ये गर 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 मार्क देऊन देईल. ओके, पहा मग आता. Therefore, m is equal to 2 is not root of given quadratic equation. हा इक्वेशनचा रूट नाही आहे. त्याच्यानंतर आता इकडे पुट करून टाकून 2. आता जिथं m दिसल सीधा फेकून मारायचा 5/2. 2 दिसला म्हणून मी लिहिलो 2. m दिसल्याबरोबर लिहितो ब्रॅकेट मध्ये 5/2. स्क्वेअर दिसला म्हणून लिहितो स्क्वेअर, मायनस आहे म्हणून लिहितो मायनस, 5 आहे म्हणून लिहितो 5. m दिसला फेकून मारतो 5/2 इज इक्वल टू लिहून टाकतो मग मी 0.
आता 2 आहे म्हणून 2, 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 5 किती 25 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0. 2 एक 2, 2 2 4, 25 बाय 2 मायनस 25 बाय 2 इज इक्वल टू 0. सेम आहे, त्याच नंबर मधून तोच नंबर कट करायचा. आता मी आहो माझ्यामधून मलेच कट करा, किती राहील 0, किती राहील 0. मग 0 इज इक्वल टू 0. मग शेवटी काय लिहाल, देअरफॉर em इज इक्वल टू 5/2, 5/2 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. बस इतना है तुमसे कहना, नेक्स्ट क्वेश्चन है सॉल्व करना. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन, याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन पूर्ण काढून टाका. त्यानंतर पहा रे आता नेक्स्ट क्वेश्चन पाहून आपण कोणता, 5th वाला क्वेश्चन. जबरदस्त क्वेश्चन आहे, जबरदस्त असं म्हणाल, वाह सर का क्वेश्चन आहे. पहा मग आता इक्वेशन काय, फाइंड के इफ x इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. सरळ असा जर आला, एक्सच्या जागी सीधा 3 ले फेकून मारायचा, जिथं एक्स दिसतात तिथं 3 ले फेकून मारायचा, के ची व्हॅल्यू काढायची. काय पहा इक्वेशन काय, kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू फेकून मारा किती आहे 3 काउन, कारण की इथं दिला आहे, माझ्या मतानं नाही घेतला हो मी. के दिसला म्हणून लिहितो के, याच्याशी मला काही लेणं देणं नाही. एक्स दिसला, मला बहुत राग आहे एक्सच्या जागी किती फेकून मारतो मी 3. एक्स दिसला मी लिहितो 3. स्क्वेअर दिसला याचा काय मला राग नाही, स्क्वेअर लिहितो. मायनस दिसला याचाही मला काही राग नाही, मायनस लिहितो. 10 दिसला तर काही राग नाही, 10 लिहून टाकतो. एक्स दिसलं याचं, एक्स दिसतं म्हणून मायचं इथं का करतो मी 3 पुट करून टाकतो. प्लस दिसला तर प्लस लिहितो, 3 दिसला तर 3 देतो. बाकी मला काय कोणाची देणार नाही, फक्त या एक्सच्या जागी मला का पुट करायचा 3, एवढा लक्षात ठेवायचा आहे. के 3 चा स्क्वेअर किती 9, मग इथं लिहून टाकतो मी 9k मायनस 10 3 जा 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. 9k मायनस 30 प्लस 3 मायनस 27 इज इक्वल टू 0. मायनस 27 तिकडे गेल्यावर प्लस 9k इज इक्वल टू प्लस 27. 9 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. k इज इक्वल टू 27/9 आणि k इज इक्वल टू काय आला रे आपला, k इज इक्वल टू 9 3 27, 3 9 3 जा 27. आता therefore the value of k is 3 असं मी लिहून टाकतो. किती बढिया वाटते मला लिहायला. ओके, त्याच्यानंतर आता हाय शेवटचा क्वेश्चन, याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून टाका. ऍक्टिव्हिटीज आहे, 1 नंबर काम आहे आपला. पहा मग आता हे अशी ऍक्टिव्हिटी आहे, याच्यात हा नाही रे बाबा म्हणलो आहे का काका अजून एखादा. पहा मग आता का म्हणते, वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज -7/5. जिथं एम दिसल, या एमचा आता यावेळेस मला बहुत राग आहे. एमच्या जागी मी का लिहितो -7/5. मग पहा इथं का लिहितो, डब्बा दिसला -7/5 दिसत आहे का, नीड याच्यात लिहितो -7/5 इज रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. एम दिसल्याबरोबर -7/5 इन इक्वेशन. आता पहा डब्बा आहे म्हणजे -7/5 लिहायचा आहे, डब्बा आहे म्हणजे -7/5 लिहायचा आहे. डब्बे भराचे -7/5, चारही याच्यात सेमच आहे. आता याच्यात थोडासा सॉल्व्ह करायचा आणि इथं डायरेक्ट लिहायचा. का सॉल्व्ह करायचा पहा आता 7चा 5 जसाच्या तसा, 7चा स्क्वेअर किती 49, 5चा स्क्वेअर किती 25. हा 5 हा 25 सोबत 5 म्हणजे इथं किती राहील 49 डिवायडेड बाय 5. का आला इथं 49 डिवायडेड बाय 5. आता हा वाला 2 इंटू -7 म्हणजे किती होईल -14 डिवायडेड बाय 5. आता याला समजा का सॉल्व्ह केलो, 49 - 14 डिवायडेड बाय 5. 49 मधून समजा का 14 गेला तर किती राहील रे आपला, 49 मधून समजा का 14 गेला तर किती राहील, हा गेला 45, 35 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 5 म्हणजे इथं लिहितो मी 35/5 म्हणजे किती 7. आणि हा समजा का प्लस वाला आहे का मायनस वाला आहे, प्लस वाला आहे म्हणजे हा येईल आपला -7. के इज इक्वल टू आन्सर आला आपला -7. पहा का केलो मी 7/5 7/5 7/5 पुट केलो. 7चा स्क्वेअर किती 49 प्लस वाला, 5चा स्क्वेअर किती 25,
5 5 जा 25. आता 2 इंटू -7 म्हणजे -14 डिवायडेड बाय 5. आता 49 हा डिनॉमिनेटर कॉमन आहे म्हणून याला कॉमन लिहिलो 5. 49 मधून 14 गेला तर आला 35. 35 7 जा म्हणून हा 7 आला. प्लस वाला 7 तिकडे गेल्यावर झाला -7. आणि हाच आहे आपला आन्सर. अशा प्रकारची जी होती आपली हे आहे आपली प्रॅक्टिस सेट 2.1. ओके. आता इथं जे आहे आपली क्वाड्रॅटिक इक्वेशनची प्रॅक्टिस सेट 2.1 संपली आहे. त्याच्यासाठी लागणारा जो बेसिक आहे तो सुद्धा संपला आहे. याच्यानंतर जो आहे आपण पाहू व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टरायझेशन मेथड. एकदम बढिया, एकदम सिंपल आणि समोर जाऊन या चॅप्टर मध्ये खूप जास्त कामात येणारी ते मेथड आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त पर्यंत आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक करत जा. तुम्ही बघत आहात पण लाईक नाही करत आहात, मला थोडंसं बरोबर नाही वाटतं. तुम्ही जेवढे जण बघत आहे ऍटलीस्ट तेवढे जण फक्त एक लाईक देऊन द्या, मला थोडंसं एक मोटिवेट भेटल. कमेंट करत जा, काहीतरी कमेंट करा, लाईक कमेंट करा, कोणता चॅप्टर तो कमेंट करा, कसा वाटला व्हिडिओ तो तरी कमेंट करा, काहीतरी कमेंट करा. थोडासा बढिया वाटते व्हिडिओ बनवण्यासाठी, थोडीशी उत्स्फूर्तता म्हणजे एक्साइटमेंट वाढते की कोणीतरी आपल्याला लाईक कमेंट करत आहे बाबा म्हणून. तोपर्यंत थँक्यू सो मच.